नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत होळी स्पेशल गुजिया। ह्याला मावा करंजी असे म्हणतात। ही होळीमध्ये स्पेशली खाल्ली जाते। इतर दिवशी तर आपण खाऊ शकतो, पण सणाच्या दिवशी बनवून खाणं याची मजाच वेगळी आहे। तर अगदी सोपी पद्धत आहे ही बनवायची। तर चला आपण घरच्या घरी ह्याला बनवायला शिकूया। तर सर्वप्रथम इथे कडकडीत असं तूप घ्यायचं आहे। तूप 2-3 चमचे घ्यायचं आहे। त्यात रवा हा ऑप्शनल आहे ह्याच्यामध्ये, तरी मी ॲड ऑन केला आहे। हा अर्धा वाटी रवा आहे। दूध छान हलका रंग होऊस तर आपल्याला भाजून घ्यायचा आहे। हा रवा आपल्याला छान असा बारीक गॅसवर भाजून घ्यायचा आहे। सोबत इथे काजू बदामचे थोडंसं मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलंय आणि मनुके मी नंतर घालणार आहे। ह्याला छान काजू बदामला पण आपण भाजून घ्यायचं आहे। अख्खेही टाकू शकतात, थोडे बारीक बारीक तुकडे केलेले, पण मी इथे थोडंसं त्याचा चुरा थोडंसं पेस्ट करून टाकला आहे। तर आता ह्याला छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। कोणत्याही पदार्थाला रंग चढून द्यायचा नाही, फक्त रंग चढू लागेल एवढं इथपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचं आहे। आता आपल्याला बारीक गॅसमध्येच यात नारळाचा कीस घालू शकता किंवा डेसिकन एक कोकोनट असतं तेही तुम्ही ॲड करू शकता। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे। मी आता ह्याला असं चालवत राहायचं आहे, कारण की जेणेकरून हे खाली लागणार नाही, कारण की कढई अजून गरम आहे। यात 200 ग्राम मावा ॲड केला आहे। 200 ग्राम मावा आपण नंतर कमी पडला तर याच्यात अजून मावा ॲड करूया। पण सुरुवातीला मी 200 ग्राम मावा ॲड करून यातल्या सगळ्या गुठळ्या आहेत त्या सगळ्या मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता व्हिडिओ शूट करायचा राहिला, मी त्यात मनुकेही ॲड केले होते। इथे आपण चाचणी बनवून घ्यायची आहे। जी वाटी दाखवली त्या वाटीने 1.5 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घ्यायचंय। चाचणी चिपचिपी लागेल इथपर्यंत आपल्याला चाचणी करून घ्यायची आहे। आता आपण पीठ मळून घेऊया। मैद्याचं पीठ वापरायचं आहे। मैद्याचं पीठ मी 3 वाटी घेतलं आहे। जेवढा माझा सारण आहे त्यासाठी मला 3 वाटी मैदा लागणार आहे। थोडंसं तूप आणि पाणी घालून छानपैकी आपलं कणिक असं तुम्हाला दाखवणारच आहे मी। कणिक आपलं नेहमीप्रमाणे आपण चपाती पुरी करतो त्याप्रमाणे छान असं मळून घ्यायचं आहे। पाणी बेताचं घालायचं आहे, जेणेकरून आपलं पीठ पातळ होणार नाही। आता तुम्ही बघू शकता मी तुम्हाला पीठ दाबवून दाखवते। इतपत आपलं नरम पीठ पाहिजे। त्यातल्या एका पिठाचा जरा पेरा घेऊन आपण जशी पुरी लाटतो तेवढंच पातळ लाटून घ्यायचं आहे। हे मावा करंजी गुजिया बनवण्यासाठी आपल्या सर्वांकडे करंजीचं जे एक साचा असतं त्याच साच्यामध्ये आपल्याला ह्याचा आकार घालून घ्यायचा आहे। या प्रकारे आपण सारण भरून घ्यायचं आहे। आपल्या सर्वांना करंजी येतेच, त्याचप्रमाणे ह्याचं टेक्निक असते। हे छान असं प्रेस करून आपली करंजी यात रेडी होणार आहे। साईड बाय साईड मी तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल पण गरम झालं, एकदम छान गरम झालं की गॅस थोडा मंद करून घ्यायचा आहे। तर एवढ्या माझ्या करंज्या रेडी झाल्या होत्या, मावा गुजिया रेडी झाल्या होत्या। त्याला आपल्याला थोडं मीडियम गॅसवर छान असं दोन्ही बाजूनी रंग येऊस तर तळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता रंग बदललाय। चाचणीमध्ये गरम असतानाच 10-10 मिनिटं ह्यांना भिजवून घ्यायचं आहे। चांदीचा वरखा हा ऑप्शनल आहे, सजावटीसाठी असेल तर करा, नाहीतर चालेल। कशी वाटली रेसिपी? व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा। थँक्यू।